हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. कुमुद. कुमुद म्हणजे कमळ किंवा कमळाच्या जातीतील एक फूल असेही आपण म्हणूया. काही कमळे ही सूर्यविकासी तर काही कमळे चंद्रविकासी असतात. छानसा सूर्यप्रकाश वा आल्हाददायी चंद्रप्रकाशात कमळ फुलते. तेजस्वी सूर्यकिरणे वा शांत शीतल प्रकाश किरणे ही योगेश्वरामार्फतच आपणास मिळतात. आपले ही हृदयपुष्प जर कमळाप्रमाणे विकसित व्हायला पाहिजे असेल तर त्या नियंत्याची कृपादृष्टी, त्याचे प्रेम आपणास मिळाले तरच ही गोष्ट घडू शकेल, अन्यथा नाही. जेव्हा भगवंताच्या भक्तीने आपले हृदय भरून जाते तेव्हा आपल्या मुखातून अमंगल निघूच शकत नाही. समर्थ म्हणतात, बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे स्वल्प सोपे काचे. करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हेच कैवल्य साचे. भवसागर हा दुर्धर पार करण्यास कठीण असाच आहे, पण सद्गुरूंच्या होडीत आपण बसलो, त्यांनी उपदेशिल्याप्रमाणे साधना केली तर तो तितकासा कठीण नाही. जिथे कमळ उगवतात त्या तलावात, सरोवरात आपण थोडेसे डोकावून पाहिले तर खाली दलदल, चिखल, कमळाच्या वेलींच्या मुळांचे जाळेच आपणास दिसेल. आणि या दलदलीत इतके सुंदर कमळ उगवलेच कसे याचेही आपणास आश्चर्य वाटेल. भवसागर हा असाच आहे. स्वार्थी, भ्रष्टाचारी, भौतिक उपभोगात दंग असलेल्या माणसांचा, पण म्हणून निराश व्हायचे कारण नाही. अशाच लोकांमधून आपणास संतरूपी कमळे, मग ते ज्ञानोबा, तुकोबा, समर्थ, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, कोणीही असो, विकसित झालेली दिसतील. त्यांच्या ग्रंथांचा मागोवा घेतला, आपल्या सद्गुरूंच्या उपदेशाप्रमाणे आपण आचरण केले तर षड्विकारांचे प्राबल्य तर कमी होईलच, पण त्याबरोबर दैवी गुणसंपदा हळूहळू संक्रमित होईल. या दोन्ही क्रिया या एकत्रितपणेच घडत असतात. कमळाचे सौंदर्य पाहायला ते कुणाला बोलावीत नाही, तर आपणच त्या सौंदर्याच्या शोधात असतो, म्हणून पाहतो, प्रफुल्लित होतो. आपल्याही स्वभावाचा सुगंध असाच पसरत राहावा, लोकांना आपल्या सहवासाची ओढ वाटावी, असेच हे नाम आपणास सुचवित आहे. खरे ना? हरिओम.